वेलकम टू पुस्तकट्टा यूट्यूब चॅनल. आजच्या या सखोल चर्चेची सुरुवात आपण एका अगदी ओळखीच्या प्रसंगाने करूया. म्हणजे बघा, एखादी व्यक्ती कुटुंबासाठी रात्रंदिवस मेहनत करते. घराचे हफ्ते भरणे किंवा मुलांचं शिक्षण, भविष्यासाठी इन्व्हेस्टमेंट करणे. हो, अगदी सगळं काही करत असते ती व्यक्ती. अगदी, म्हणजे कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी सगळं काही प्रोव्हाइड करत असते. पण तरीही अचानक जोडीदार अत्यंत दुखी होऊन म्हणतो की तू मला वेळ देत नाहीस. ऍक्च्युली अशा वेळी ती मेहनत करणारी व्यक्ती प्रचंड गोंधळून जाते. हो ना, म्हणजे त्यांच्या मनात येतं की नेमकं काय चूक आहे. मी हे सगळं करतोय ते कुटुंबासाठीच ना, म्हणजे मी प्रोव्हाइड तर करतोय सगळं. हा गोंधळ खूप कॉमन आहे. म्हणजे आपण प्रेमापोटी सगळं काही देतो, भौतिक सुखसोयी देतो, पण तरीही नात्यात एक मोठी पोकळी जाणवत राहते. आणि म्हणूनच आज आपण गॅरी चॅपमन यांच्या द 5 लव्ह लँग्वेजेस या जगप्रसिद्ध पुस्तकातल्या लव्ह लँग्वेज नंबर 2 म्हणजे क्वालिटी टाइम या संकल्पनेवर बोलणार आहोत. हो, अतिशय महत्वाचा विषय आहे हा. पण हे सुरू करण्याआधी मला नेहमी एक प्रश्न पडतो. म्हणजे आपण एकाच घरात राहतो, एकत्र जेवतो, टीव्ही समोर एकाच सोफ्यावर बसून सिरीज बघतो, तरीही लोक म्हणतात वेळ देत नाही. म्हणजे वेळ देणे म्हणजे नेमकं काय हो? एकाच छताखाली राहून आणखी काय वेळ द्यायचा असतो? हाच तो सगळ्यात मोठा गैरसमज आहे जो या पुस्तकाने खूप प्रभावीपणे दूर केलाय. म्हणजे आपण वेळ घालवणे आणि क्वालिटी टाइम देणे या दोन गोष्टींची खूप गल्लत करतो. अच्छा, म्हणजे दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. अगदी. क्वालिटी टाइम म्हणजे फक्त शारीरिकदृष्ट्या शेजारी बसणे नव्हे. क्वालिटी टाइमचा खरा अर्थ आहे अनडिवायडेड अटेन्शन. म्हणजे पूर्ण लक्ष देणं. हो, 100% न विभागलेलं लक्ष. उदाहरणार्थ, तुम्ही टीव्ही समोर बसलात आणि स्क्रीनवर एखादी वेब सिरीज सुरू असेल तर तुमचं लक्ष त्या सिरीजवर असतं. बरोबर. तुमच्या जोडीदारावर नसतं. म्हणजे तुम्ही तिथे फक्त एकाच फर्निचरवर बसलेले 2 प्रेक्षक आहात. क्वालिटी टाइम म्हणजे तो टीव्ही बंद करून एकमेकांच्या डोळ्यात बघून संवादात गुंतणं. म्हणजे मानसिकदृष्ट्या तिथे प्रेझेंट राहणं जास्त महत्वाचं आहे. पण प्रॅक्टिकली पाहिलं तर आजच्या महागाईच्या काळात फायनान्शियल सिक्युरिटी द्यायची असेल तर ओव्हरटाईम करावा लागतो. ते तर आहेच. मग पैसे कमवणे आणि फ्युचरसाठी सगळं प्रोव्हाइड करणं इम्पॉर्टंट नाही का? शेवटी घर चालवायला पैसे आणि कष्ट तर लागतातच. हे प्रेमाचंच एक रूप नाहीये का? इम्पॉर्टंट आहे, नक्कीच इम्पॉर्टंट आहे. पण या पुस्तकात गॅरी चॅपमॅन यांनी एक अतिशय महत्वाची जाणीव करून दिली आहे. एफर्ट म्हणजे प्रयत्न आणि इमोशनल कनेक्शन म्हणजे भावनिक जोड या 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. अच्छा, म्हणजे कष्ट करणं म्हणजे नातं जपणं नाही? नाही, रिलेशनशिप पण मेंटेन करावा लागतो. तुम्ही कितीही कष्ट घेतले तरी त्याचा अर्थ असा होत नाही की तुमची भावनिक जोडणी मजबूत होत आहे. लेखकाने बिल आणि बेटी जो यांची एक अतिशय विचार करायला लावणारी कथा सांगितली आहे यात. अनेच्छा, काय आहे ती कथा? बिल हा एक अतिशय उत्तम प्रोव्हायडर असतो. तो कुटुंबासाठी रात्रंदिवस मेहनत घेत असतो. त्याने कुटुंबाला मोठं घर दिलंय, प्रवासासाठी आरव्ही गाडी दिलीये, सगळं काही दिलंय. वाव, म्हणजे एकदम परफेक्ट लाईफ. हो, बिलाच्या मते तो एक परफेक्ट नवरा आहे, कारण तो सगळ्या गरजा पूर्ण करतोय. पण त्याची पत्नी बेटी जो आतून पूर्णपणे दुखी असते. पण का? सगळं तर आहे तिच्याकडे. ती लेखकाला सांगते की बिल मला वेळच देत नाही. या मोठ्या घराचा आणि या सगळ्या वस्तूंचा काय उपयोग जर आपण त्या एकत्र एन्जॉयच करू शकलो नाही. अरे रे. म्हणजे बिलाला वाटत होतं की त्याचं प्रोव्हाइड करणं म्हणजेच प्रेम आहे, पण बेटीजोची लव्ह लँग्वेज क्वालिटी टाइम होती जी त्याला समजतच नव्हती. एक्झॅक्टली. बेटीजोला त्याच्या कष्टांबद्दल अजिबात तक्रार नव्हती. तिची तक्रार ही होती की ती त्याच्या आयुष्यात त्याच्या प्राधान्यक्रमात कुठेच नाहीये. ती फक्त त्या मोठ्या घरातली एक वस्तू बनून राहिलीये. हे ऐकताना मला एका गोष्टीची आठवण येतेय. म्हणजे हे अगदी एखाद्या खूप सुंदर आणि चकचकीत कागदात पॅक केलेल्या मोठ्या गिफ्ट बॉक्स सारखं आहे. अगदी बरोबर. म्हणजे कष्ट, पैसे, घर, गाड्या हे सगळं त्या बॉक्सचं सुंदर पॅकिंग आहे. वरून बघणाऱ्याला वाटतं की वा, क्या परफेक्ट लाईफ आहे. पण जेव्हा जोडीदार तो बॉक्स उघडतो तेव्हा आत इमोशनल कनेक्शन पूर्णपणे रिकामच असतं. काय भन्नाट अॅनॉलॉजी आहे ही. अगदी तसंच. तो आतला सबस्टन्स म्हणजेच क्वालिटी टाइम. आणि म्हणूनच लेखकाने एक अतिशय डीप इन्साइट दिला यात. जर नुसते कष्ट पुरेसे नसतील तर ती आतली खरी कनेक्शन कशी बनते? कशी बनते? याचं उत्तर आहे टुगेदरनेस. खऱ्या अर्थाने एकत्र असणे. आणि इथे एकत्र असणे म्हणजे फक्त एकाच ठिकाणी असणे नाही. इंग्रजीत सांगायचं तर टुगेदरनेस डज नॉट मीन सेम प्लेस. टुगेदरनेस मीन्स फोकस्ड अटेन्शन. म्हणजे एकाच रूममध्ये असलो पण एकमेकांकडे लक्ष नसेल तर आपण एकत्र असूनही वेगळे आहोत. हो,
लेखकाने एक साधं पण डोळे उघडणारं उदाहरण दिलंय. समजा एक वडील हॉलमध्ये जमिनीवर बसून आपल्या 2 वर्षांच्या मुलासोबत चेंडू खेळत आहेत. जर त्या वडिलांचं पूर्ण लक्ष त्या मुलावर असेल, तो हसतोय कसा यावर असेल, तर ते खऱ्या अर्थाने एकत्र आहेत. बरोबर. पण विचार करा, जर ते वडील एका हातात फोन घेऊन ऑफिसचा ईमेल टाईप करत असतील आणि दुसऱ्या हाताने फक्त यांत्रिकपणे चेंडू मुलाकडे ढकलत असतील तर काय होतं? तर ते फक्त मुलाच्या जवळ आहेत, एकत्र नाहीत. त्यांचं लक्ष विभागलेलं आहे. अगदी. याला डायल्युटेड अटेन्शन म्हणतात. मुलाला सुद्धा हे समजतं की बाबा माझ्यासोबत नाहीयेत. आपण मोठ्या माणसांसोबतही हेच करतो. जोडीदार काहीतरी सांगत असतो आणि आपण फोन स्क्रोल करत, हां बोल, माझं लक्ष आहे, असं म्हणतो. ऍक्च्युली हे खूप कॉमन आहे. पण समोरच्याला माहीत असतं की तुमचं लक्ष तिथे नाहीये. म्हणूनच लेखकाने एक अतिशय भारी गोष्ट सांगितली आहे. जेव्हा आपण आपला फोन बाजूला ठेवून जोडीदाराला पूर्ण लक्ष असलेली 20 मिनिटे देतो ना, हां, तेव्हा आपण त्यांना आपल्या आयुष्याची ती 20 मिनिटे देत असतो, जी पुन्हा कधीच परत मिळणार नाहीत. आपण आपलं आयुष्य त्यांना देत असतो. बापरे, आयुष्याची 20 मिनिटे जी परत येणार नाहीत, हे ऐकायला खूप भारी आणि खोल वाटतंय. या एका वाक्यामुळे वेळेकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो ऍक्च्युली. हो ना. पण मला सांगा, हा क्वालिटी टाइम द्यायचा कसा? म्हणजे फोन बाजूला ठेवला, टीव्ही बंद केला, मग पुढे काय? नुसतं एकमेकांकडे बघत बसायचं का? नाही. पूर्ण लक्ष देण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे क्वालिटी कॉन्व्हर्सेशन, दर्जेदार संवाद. पण गंमत म्हणजे इथेच आपण सगळ्यात मोठी चूक करतो. काय चूक करतो आपण? आपल्याला वाटतं संवाद म्हणजे फक्त बोलणे. पण क्वालिटी कॉन्व्हर्सेशनमध्ये सगळ्यात जास्त भर बोलण्यावर नसून ऐकण्यावर असतो. अच्छा, म्हणजे लिसनिंग. हो, लिसनिंग इज ग्रेटर दॅन गिव्हिंग ॲडवाईस. हां, इथे मला वाटतं बरेच लोक अडकतात. विशेषतः जेव्हा जोडीदार ऑफिसमधला एखादा प्रॉब्लेम सांगतो, तेव्हा आपण लगेच सोल्युशन्स द्यायला लागतो की तू असं कर, तसं कर. अगदी बरोबर. आणि याच संदर्भात पुस्तकात पॅट्रिकची एक कथा आहे. पॅट्रिक 17 वर्षांपासून विवाहित होता. तो लेखकाकडे येऊन अगदी वैतागून म्हणाला की मला बायकांना समजून घेताच येत नाही. का बरं? काय झालं होतं? त्याची पत्नी कामावरून थकून यायची आणि ऑफिसचे प्रॉब्लेम्स, तिच्या बॉसचा रागीटपणा याबद्दल त्याला सांगायची. आता पॅट्रिक एक प्रॅक्टिकल माणूस. तो तिचं ऐकून घ्यायचा आणि लगेच उपाय सांगायचा की तू बॉसशी थेट बोल किंवा प्रॉब्लेम असा सोडव. बरं, यात काय चूक आहे? तो चांगला नवरा म्हणूनच तिला मदत करतोय ना? पॅट्रिकलाही असंच वाटत होतं. पण पुढच्या दिवशी ती परत यायची आणि सेम प्रॉब्लेम सांगायची. मग पॅट्रिक तिला विचारायचा, काल मी जो सल्ला दिला त्याप्रमाणे तू काही केलंस का? ती म्हणायची नाही. अरे बापरे, मग तू चिडत असेल. प्रचंड. तो म्हणायचा, जर तू माझा सल्ला ऐकणार नसशील तर मला रोज तुझे प्रॉब्लेम सांगू नकोस. मला माझा वेळ वाया घालवायचा नाहीये. पण खूप वर्षांनंतर त्याला समजलं की तिला त्याचे सल्ले नकोच होते. मग तिला काय हवं होतं? तिला फक्त सहानुभूती आणि इमोशनल सपोर्ट हवा होता. ती दिवसभर ज्या तणावातून गेलीये ते कुणीतरी समजून घ्यावं एवढीच तिची अपेक्षा होती. म्हणजे आपण काय करतो ना, नात्याला एखाद्या प्रोजेक्ट सारखं बघतो. प्रॉब्लेम आला की फिक्स करा आणि पुढे चला. अगदी. पण रिलेशनशिप हा प्रोजेक्ट नाही, कनेक्शन आहे. आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या नादात इमोशनल आधार देणं विसरून जातो. 100% खरंय. दर्जेदार संवाद म्हणजे पार्टनरचे विचार, भावना समजून घेणे, त्यांना मध्येच न थांबवता ऐकून घेणे. आणि ऐकणं किती कठीण असतं याचं एक भयानक वास्तव या पुस्तकात सांगितलंय. काय वास्तव आहे? संशोधनानुसार सरासरी माणूस समोरच्याचं बोलणं फक्त 17 सेकंद ऐकतो आणि त्यानंतर लगेच मध्ये बोलतो किंवा स्वतःचे विचार मांडायला लागतो. 1 मिनिट, फक्त 17 सेकंड? हे तुम्ही नक्की वाचलंय? हो, लिटरली फक्त 17 सेकंड. म्हणजे आपण कुणाचं तरी बोलणं 17 सेकंड सुद्धा सलग ऐकू शकत नाही. दॅट इज इन्सेन. म्हणजे समोरच्यानी विचार पूर्ण करायच्या आतच आपण मध्ये उडी मारतो. नो वंडर लोकांना वाटतं की कुणी आपलं ऐकतच नाहीये. हो ना. आपण समजून घेण्यासाठी ऐकत नसतो तर काय रिप्लाय द्यायचा याचा विचार करण्यासाठी ऐकत असतो. म्हणूनच ऐकण्याची कला डेव्हलप करणं महत्वाचं आहे. पण समजा जर संवाद इतका महत्वाचा आहे तर काहींना तो इतका कठीण का वाटतो? म्हणजे काही लोक नॅचरली खूप शांत असतात. अशा वेळी काय करायचं? यावर लेखकाने मानसशास्त्राचा एक रंजक अँगल दिलाय. त्यांनी व्यक्तिमत्वातील एक गमतीदार फरक सांगितलाय. नात्यांमध्ये सहसा 2 विरुद्ध प्रकारची लोक एकत्र येतात. पहिलं व्यक्तिमत्व म्हणजे डेड सी किंवा मृत समुद्र. डेड सी, इस्रायल मधला तो समुद्र? हो, तोच. डेड सीचं वैशिष्ट्य काय? तिथे नद्यांमधून पाणी फक्त आत येतं पण बाहेर पडत नाही.
काही लोकांचं अगदी असंच असतं. ते दिवसभरात खूप माहिती, अनुभव घेतात, पण स्वतःहून काहीच बोलत नाहीत. अच्छा. ती न बोलताही आतून आनंदी असतात. त्यांना विचारलं काय झालं, तर ते म्हणतील काही नाही, सगळं ठीक आहे. हां, हे खूपच ओळखीचं वाटतंय. माझ्या माहितीत अशी अनेक लोक आहेत ज्यांच्या पोटातून शब्द काढणं खूप कठीण असतं. आणि दुसरं व्यक्तिमत्व कोणतं? दुसरं आहे बॅबलिंग ब्रुक, म्हणजेच खळखळणारा झरा. या लोकांचं वैशिष्ट्य म्हणजे ते जे बघतात, ऐकतात, ते 60 सेकंदांच्या आत त्यांच्या तोंडातून बाहेर येतं. त्यांना बोलायला कोणी नसेल तर फोन करून दुसऱ्या कोणाला तरी सांगतील. बाप रे, हे तर एकदम दोन विरुद्ध टोकं झाली. मग अशी दोन लोक एकत्र कशी येतात? डेटिंगच्या काळात हे दोन लोक एकमेकांकडे प्रचंड आकर्षित होतात. कारण झऱ्याला बोलण्यासाठी एक उत्तम श्रोता हवा असतो आणि समुद्र तो उत्तम श्रोता असतो. झऱ्याला वाटतं हा माझं किती छान ऐकून घेतो, मला जज करत नाही. आणि समुद्राला वाटतं काय भारी व्यक्ती आहे, हिच्यासोबत मला बोलायचंच टेन्शन नाही. वाव, हे तर एकदम मेड फॉर इच अदर जोडी वाटतेय. पण लग्नानंतर काय होतं? लग्नानंतर 5 वर्षांनी चित्र बदलतं. तो झरा म्हणतो, गेली 5 वर्ष मीच बोलते. या माणसाच्या मनात नक्की काय चाललंय, मला ओळखताच आलं नाही. अरे चा. आणि दुसरीकडे तो समुद्र म्हणतो, अरे यार, ही थोडा वेळ गप्प बसेल का, हिचं नुसतं बडबड सुरू असतं. हा हा, हे भयानक रिलेटेबल आहे ऍक्च्युली. पण मग यावर उपाय काय? एकाला बोलायला आवडत नाही आणि दुसऱ्याला ऐकायला जमत नाही, मग क्वालिटी टाइम कसा द्यायचा? यावर गॅरी चॅपमन यांनी मिनिमम डेली रिक्वायरमेंट सांगितली आहे. नात्यात नवीन पॅटर्न शिकण्यासाठी दोघांनी रोज दिवसातील किमान 3 घटना आणि त्याबद्दलच्या भावना एकमेकांसोबत शेअर करायच्या. अच्छा, म्हणजे कंपल्सरी 3 गोष्टी सांगायच्या? हो. यामुळे डेडसीला भावना व्यक्त करायची सवय लागते आणि बॅबलिंग ब्रुकला शांत राहून ऐकायची सवय लागते. हा, खूप प्रॅक्टिकल उपाय आहे. पण तरी समजा एखाद्याला भावना व्यक्त करणं खूपच कठीण जात असेल, तर क्वालिटी टाइम देण्याचा दुसरा मार्ग असू शकतो का? नक्कीच. दुसरा अतिशय प्रभावी मार्ग म्हणजे क्वालिटी ॲक्टिव्हिटीज, म्हणजेच दर्जेदार कृती. एकत्र मिळून गोष्टी केल्यानं सुद्धा कनेक्शन बनते. म्हणजे फक्त समोरासमोर बसून बोलण्याऐवजी काहीतरी ॲक्शन एकत्र करणे? हो, रात्री जेवणानंतर एकत्र चालणे किंवा बाहेर जाणे, छोटी मोठी कामे एकत्र करणे. इथे भर बोलण्यावर नाही, तर एकत्र अनुभव घेण्यावर आहे. पुस्तकातील लॅरी आणि ट्रेसीचं उदाहरण इथे अगदी परफेक्ट बसतं. काय आहे ते उदाहरणात? ट्रेसीला सिम्फनी म्युझिक खूप आवडायचं, पण लॅरीला ते क्लासिकल म्युझिक अजिबात आवडत नसे. तो त्याला कंटाळवाणा एलिव्हेटर म्युझिक म्हणायचा. पण जेव्हा लॅरीला समजलं की ट्रेसीची लव्ह लँग्वेज क्वालिटी टाइम आहे, तेव्हा तो दरवेळी तिच्यासोबत सिम्फनीच्या कार्यक्रमाला उत्साहाने जाऊ लागला. 1 मिनिट, मला एक सांगा, जर तो सिम्फनीला कंटाळला असेल तर तो तिथे जाऊन चिडचिड नाही करणार, आणि मग ट्रेसीला कसा आनंद मिळेल? तुमचा मुद्दा लॉजिकल आहे, पण लॅरी चिडचिड करत नव्हता, कारण त्याचा दृष्टिकोन बदलला होता. त्याला म्युझिक ऐकायचं नव्हतं, त्याला ट्रेसीवर प्रेम व्यक्त करायचं होतं. अच्छा. इथे महत्वाचं हे आहे की ॲक्टिव्हिटी इम्पॉर्टंट नसते, फीलिंग इम्पॉर्टंट असते. तुम्ही काय करता यापेक्षा तुम्ही ते का करता हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे लॅरी ते स्वतःसाठी नाही तर ट्रेसीसाठी करत होता? बरोबर. जेव्हा ट्रेसी म्युझिक एन्जॉय करत असते तेव्हा तिला आतून जाणीव असते की माझ्या जोडीदाराला हे आवडत नाही, तरी तो फक्त मला वेळ देण्यासाठी इथे आनंदाने बसला आहे. यामुळे ती ॲक्टिव्हिटी प्रेमाचं प्रदर्शन बनतं. हे खरंच खूप भारी आहे. ॲक्टिव्हिटी इम्पॉर्टंट नाही, फीलिंग इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचदा आपण तक्रार करतो की मला हे आवडत नाही, मग मी का येऊ? पण आपण ती कृती त्या व्यक्तीसाठी करत असतो. अगदी बरोबर. आणि हेच मला वाटतं बऱ्याच नात्यांमध्ये आजकाल हरवत चालले. वेळ नाही देत म्हणून प्रेम कमी वाटत नाही, पण ते कनेक्शन हळूहळू तुटत जातं. हो, आणि मग एक दिवस वाटतं की आपण एकाच घरात राहणाऱ्या 2 अनोळखी व्यक्ती आहोत. म्हणूनच त्या छोट्या क्वालिटी ॲक्टिव्हिटीज महत्त्वाच्या असतात. ही सखोल चर्चा खरंच खूप डोळे उघडणारी होती. आपण क्वालिटी टाइम म्हणजे काय हे पाहिलं, प्रोव्हाइड करणं आणि कनेक्ट होणं यातला फरक पाहिला. पण आता ज्यांना खरंच आपल्या नात्यात बदल घडवायचा आहे, त्यांच्यासाठी काही प्रॅक्टिकल टिप्स देऊ शकतो का? नक्कीच. या चर्चेचा अर्क काढायचा तर मी 3 प्रॅक्टिकल टिप्स देईन. पहिली गोष्ट म्हणजे डेली 20 मिनिट्स नो फोन टॉक. हां, फोन बाजूला ठेवायचा. हो, दिवसातले फक्त 20 मिनिटे काढा, फोन दूर ठेवा, टीव्ही बंद करा आणि डोळ्यात बघून बोला.
दुसरी गोष्ट म्हणजे वीकली आउटिंग. म्हणजे बाहेर जाणं. हो, आठवड्यातून एकदा एकत्र बाहेर जा किंवा एखादी छोटी ॲक्टिव्हिटी करा. 15 मिनिटांचा वॉक असेल तरी चालेल, पण ती वेळ फक्त तुमची असावी. आणि मला वाटतं तिसरी टीप त्या 17 सेकंदांच्या नियमावर असावी. म्हणजे जेव्हा जोडीदार काही सांगत असेल तेव्हा त्यांना फिक्स करण्याचा प्रयत्न करू नका. अगदी बरोबर. मध्ये न थांबवता, सल्ले न देता फक्त ऐका. लिसन टू अंडरस्टँड, नॉट टू रिप्लाय. खूपच क्लिअर टिप्स आहेत या. मला खात्री आहे की हे ऐकल्यावर नक्कीच कोणाला तरी वाटलं असेल की मी आतापर्यंत खरोखर प्रेझेंट नव्हतो, मला स्वतःला चेंज करायचं आहे. हो, आणि याच सकारात्मक विचारावर मी एका अर्थपूर्ण वाक्यानिशी शेवट करू इच्छितो. लव्ह ग्रोज वेअर अटेन्शन गोज. क्या बात आहे. जिथे तुमचं लक्ष असतं तिथेच तुमचं प्रेम वाढतं. जर लक्ष फोनवर असेल तर नातं कसं फुलेल? लव्ह ग्रोज वेअर अटेन्शन गोज. ही गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे. तर जाता जाता या चर्चेच्या शेवटी तुमच्या सर्वांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. तुम्ही खरंच तुमच्या जोडीदाराला क्वालिटी टाईम देता का, की फक्त त्यांच्यासोबत सेम रूममध्ये असता?